अमनी लोणार असोसिएशन क्रिकेटचे सामने आई कालभैरवी स्पोर्ट वालसीन आयोजित आई कालभैरवी चषक दिनांक 16/1/2025 रोजी संपन्न झाला। या चषकाचे आयोजन मान्य श्री सूर्याजी बालाराम सुतार, मान्य श्री उमेश बालाराम सुतार, कुमार प्रताप सुतार, कुमार आकाश सुतार, माननीय श्री कृष्णा म्हात्रे तसेच या चषकामध्ये एकूण 28 संघाने भाग घेतले होते। या चषकामध्ये चॅम्पियन संघ आहे संजय स्पोर्ट्स सावध व द्वितीय संघ तसेच आई कालभैरवी संघांनी आलेल्या पाहुण्यांचे व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले। तसेच आई कालभैरवी चषकाला लागणारे प्रमुख पाहुणे मान्य श्री कुमार वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब, मान्य श्री यशवंतदादा सोरे साहेब, मान्य श्री जगनसेठ पाटील साहेब, मान्य श्री संतोषदादा मोगरे साहेब, मान्य श्री शरद भोईर साहेब, मान्य श्री किशोर भंडारी साहेब, मान्य श्री विजय पाटील साहेब, मान्य श्री उमेश अटाळकर साहेब, मान्य श्री संजय सोरे साहेब, मान्य श्री विक्रांत गुलवी साहेब, मान्य श्री किरण भंडारी साहेब, मान्य श्री गोरख सुतार साहेब, मान्य श्री भोलेनाथ सुतार साहेब, मान्य श्री मनोहर सुतार साहेब, मान्य श्री अशोक भेकरे साहेब, मॅक्स भाई, मान्य श्री विजेंद्र भगत साहेब, मान्य श्री मनोज फोडसे साहेब, मान्य श्री गोविंद भोईर साहेब तसेच मान्य श्री यशवंतदादा सोरे साहेबांनी व भिवंडी ठाण्याचे पोलीस निरीक्षकाने मनोगत व्यक्त केले। आई कालभैरवी चषक 2025 अंतर्गत 13 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान ओव्हर आर्म क्रिकेटची टुर्नामेंट इथं संपन्न होत आहे। त्या अनुषंगाने दादांनी आम्हाला RTO ठाणे आमंत्रित केले त्याबद्दल धन्यवाद। इथं उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन, कारण हल्ली क्रिकेट संस्कृती तसेच खेळ संस्कृती मोबाईलमुळे लोप पावत चाललेली आहे। त्यात सर्वजण उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवत आहात। आता 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा रोड सेफ्टी वीक चालू आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही मास्टर असू द्या, क्रिकेटचा देव ज्याला मानला जातो सचिन तेंडुलकर, तो सुद्धा कधी कधी शून्यावर आउट होतो। लक्षात आहे सगळ्यांना, तो पण शून्यावर आउट होतो। तुम्ही कितीही हार्ड एंड ड्रायव्हर असू द्या, आपल्याला वाटतं की मी खूप मास्टर आहे ड्रायव्हिंग करण्यामध्ये, तरी आपण ड्रायव्हिंग करत असताना एवढं लक्षात ठेवायचे की बाबा आपलं अपघात होणार नाही आणि आपल्यामुळे दुसऱ्याचा अपघात होणार नाही याची काळजी घेऊन आपण गाडी चालवायची। मायकल शुमाकर हा स्पोर्ट्स प्लेअर होता फॉर्म्युला 1चा, त्याचा अपघात होऊन मृत्युमुखी पडला। मग आपण आपल्याला एवढं शहाणे समजायचं नाही की बाबा मला एकदम गाडी परफेक्ट येते। आपण वाहतुकीच्या नियमांचे पालन करून गाडी चालवायची। सिंपल गोष्टी आहेत, सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, फक्त अंमलबजावणी आपण करत नाही। सीट बेल्ट घालून 4 व्हीलर चालवायचे, 2 व्हीलर चालवत असताना हेल्मेट घालायचे, मोबाईलवरती बोलायचं नाहीये, त्याच्यानंतर सिग्नल जंप नाही करायचं, मद्यपान किंवा उत्तेजक सेवनांचं सेवन करून गाडी नाही चालवायची। सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत। आपण कोरोना आला त्यावेळेस काय केलं, सगळ्यांनी मास्क घातले, न सांगता सगळ्यांनी मास्क घातले। तसंच गाडी चालवताना गाडीचे नियम पालन करून काय करायचं, आपल्याला गाडी चालवायचे। आणि आपल्या भारताचा जो दरवर्षी साधारणतः 1,60,000 लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात। लक्षात घ्या, एवढे मोठे लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात। तर आपण सुरक्षित ड्रायव्हिंग करून आपला जीव आणि समोरच्याचा जीव जाणार नाही याची काळजी घेऊन एक उज्ज्वल भारताच्या स्वप्नाकडे वाटचाल करूया। धन्यवाद। स्पोर्ट्स वालशीन आयोजित आई कालभैरवी चषक 2025 आणि आजचा शेवटचा दिवस बक्षीस वितरणासाठी व्यासपीठावर जमलेले माझे मित्र शरदजी भोईर, वीरेंजी चोरगे, किशोर भंडारी, संजय मडवी, संतोष मोगरे, अशोक भेकरे, व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, येथे जमलेले सर्व खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग, सर्वप्रथम किती सामने खेळले? सामने 28 टीम, टोटल 28 संघ या क्रिकेट स्पर्धेत खेळले आणि ते 28 पैकी दोघांनी फायनल मध्ये प्रवेश मिळवला। त्या दोघांचेही मी अभिनंदन करतो की खरोखरच त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करून
इथपर्यंत त्यांनी आपला प्रवास गाठला. मी दोघांनाही शुभेच्छा देतो की दोघांनी अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करून ही फायनल यशस्वी कशी होईल हे दाखवून द्यायचं आहे. खेळ आहे, त्याच्यात हारजीत असतेच. कुणीतरी एक जण हरणार आहे, कुणीतरी एक जण जिंकणार आहे, परंतु आपण खिलाडी वृत्तीने अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करून या सामन्यात रंगत आणायचे. शेवटी जो जिता वही सिकंदर, जो जिंकला तोच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणार आहे. जर आयोजनाबद्दल बोलला तर वालशिन गावातील मुलांनी, सूर्याजी सुतार असेल त्यांच्या जोडीला सर्व कंपनी अतिशय चांगल्या प्रकारची, जयेश असेल, कमलेश असेल, सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत केली आणि ही स्पर्धा भरवली. खरोखरच कुठेतरी आपण समाजासाठी काही देणं लागतो याची जाणीव ठेवून आपण समाजासाठी काही केलं पाहिजे. आपण आयुष्यात कोणीच म्हणजे जास्त वेळ जगण्यासाठी, आजची परिस्थिती अशी आहे की कुणाचं कधी मरण येईल काही सांगू शकत नाही, परंतु जोपर्यंत जिवंत आहे कोणीतरी आठवण काढली पाहिजे की खरोखर हा माणूस असा होता, तो माणूस तसा होता. तर अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि गावाच्या बद्दल जर बोलायचं तर मी त्यांना एकच सांगेन की तुम्ही गावासाठी कुठलीही स्पर्धा, काही जण म्हणतात की मी या स्पर्धेला पैसे देणार नाही, मी त्या स्पर्धेला पैसे देणार नाही, पण आपल्या गावातील नव्हे तर संपूर्ण ग्रामपंचायत मध्ये कोणी कुठलीही स्पर्धा ठेवा आणि मला तुम्ही हक्काने सांगा, त्याला मी वाटेल ती मदत करीन, हा मी तुम्हाला शब्द देतो. आपण गावासाठी जे करत आहेत, आपल्या गावाचं नाव लौकिक करण्यासाठी, त्यासाठी आमचा सर्वांचा तुम्हाला पाठिंबा आहे. आपण असंच कार्य करत राहोत या शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्पोर्ट वालशिन आयोजित काय आयोजक मित्रांनो, 28 संघ खेळले, त्याच्यातून 2 संघ फक्त निघाले. एक दादा संघ आमचा पोगावचा, दुसरा केडी काय जेडी सावाद संघ, संजय पाटील यांचा सावाद संघ. खरोखर चांगले खेळले. तसंच आमचा व्यासपीठ, संपूर्ण व्यासपीठ, आमचे सोरे दादा असते, यशवंत सोरे, आपल्या सर्वांचे मित्र, माझे नाही आपल्या सर्वांचे मित्र यशवंत दादा. कारण यशवंत दादांबद्दल बोलायचं झाला की त्यांनी अलाउन्स केला की आमच्या ग्रामपंचायतमध्ये, चुकीचं साहेब ते तुम्हाला सांगू इच्छितो, हा शब्द चुकीचा आहे. कारण ते पूर्ण तालुक्यात, जिल्ह्यात असतात. तर ते बोलताना असे का बोलले मला समजलं नाही. ह्याच्या मागचा काय हेतू होता हे समजलं नाही. ठीक आहे दादा, डॉक्टर साहेब धन्यवाद. तसे आमचे के कैलास भंडारी, किशोर भंडारी, संजय मडवी ग्रामपंचायत सदस्य, भगत साहेब असते आमचे, त्यांचे बंधू, संपूर्ण व्यासपीठ, गोरख सुतार असेल, अनंत सुतार असेल, तो आमचे दादा कालुनम दादा असतील, के मडवी, कैलास मडवी, भेकरे साहेब असतील, हनुमंत. खरोखर मी आलो तिकडनं, मी मागच्या 3 वर्षापूर्वी पण आलतो इथं. मला आमंत्रण आलं की साहेब तालुक्यात कुठं कानाकोपऱ्यात असं मी जाणारच, कारण क्रिकेटच आपलं जीवन आहे. हे संघटना पाहून बरं वाटतं जरा. तर 2010ला आम्ही खेळलो, अशीच खेळलो 8 टीम घेऊन. नंतर 11ला आम्ही संघटित झालो. माझ्याबरोबर एक 7-8 लोक होते आणि मी संघटना माझ्या नावाने संघर्ष स्थापन केली. ठाणे जिल्ह्यातली पहिली संघटना, आपल्या ठाणे जिल्ह्यात 40+ संघटना पहिली स्थापन केली, ते पण रजिस्ट्रेशन माझ्या नावाने. आज त्यामुळे संघटना दिसतात आपल्याला. इकडं PTC असो, इकडं लोणार ओमसाई आमने लोणार, तुमचं शेलार गटाच्या तिकडं असो, आमच्याकडे 1-2 आहेत, 40+च्या 2-3 संघटना. बरं वाटतं. श्रेय त्याचा कोण घेतं, काय करतं ते सोडा तो विषय. पण मित्रांनो, खेळाडूंना एक मी आवाहन करतो, इथं फायनलच्या 3 टीम होत्या मला वाटतं, 3 नंबरच्या, किरवली, सावाद आणि पोगाव. अरे मित्रांनो, 3 दिवस कॉमेंट्री करतात तुमच्यासाठी. अंपायर 3 दिवस तुमच्यासाठी, त्यांच्या डिसिजन मला तुम्ही जिंकून येता. अरे त्यांचा सत्कार होता ना, तुम्ही टाळी वाजवत नाही. जिंकलेला संघ पिचवर प्रॅक्टिस करत होता. दादा व्हेरी रॉंग, चुकीचं आहे. हा एक स्पोर्टमनची क्वालिटी नाही आहे. मी कंप्लेंट बघितला, मी सगळ्या मॅच बघतो तुमच्या, मी कारण दुपारी झोपत नाही साहेब. मी घरी बसलो की इकडच्या मॅच बघतो, कारण तिकडच्या रोजच बघतो आपण. आपल्यासाठी 3 दिवस माईक हातात घेऊन दादा जेवत पण नाही, चालूमध्ये वडापाव खातात. चालूमध्ये एखादा कॉमेंट्री पण एकच असेल बघा, तुम्ही नेहमी बघा, चालूमध्ये वडापाव खातात. तुमचे कॅमेरामॅन असतील. अरे मित्रांनो, थोडे 2 टाळे वाजवा ना त्यांच्यासाठी.
त्यांचा सत्कार होतो 3 शेवटला. अरे तुमचा प्रत्येक संघ हारला जिंकला की तुम्ही मॅन ऑफ द मॅच एका खेळाडूला देता, प्रत्येकाचा सत्कार होतं. पण त्यांचा शेवटी सगळं आटपलं, तुमची फायनल आटपल्यावर सत्कार होतं. मित्रांनो, अशी चूक करू नका, कारण हे बरोबर वाटत नाही. आमच्यासारख्या स्पोर्टमॅनला, माझा अख्खा घर स्पोर्टमध्ये, मग पोरांना विरोध नाही, पोरं खेळतात, सागर संदेश खेळतात, आम्ही विरोध नाही, कारण मी स्वतः क्रिकेट खेळतो. माझा वय 60 आता. सकाळी 6 वाजता ग्राउंडवर असतं साहेब, 6 वाजता ग्राउंडवर. हे लाईव्ह साक्षीदार आमच्या 40 प्लेसचे मेंबर बसल्यात, हे आरामात येतात, 45 वेळे आरामात येतात. मी 6 वाजता 1 तास काय असेल ते जिम बिम सगळा झाला, 7ला बेल लावलेली मोबाईल मध्ये क्रिकेट चालू करता. पण क्रिकेट तुम्ही खेळता, क्रिकेटनी नाव होतं ना. तो म्हात्रे कोणतर एक प्लेअर, किती वेळा सरांनी नाव घेतला, अक्षय म्हात्रे. तो नुसता अक्षय नाही, म्हात्रे मागे. अरे दादा, ते नसते तर आपलं नाव कुठं, कोण या तालुक्यात काय, जिल्ह्यात काय, महाराष्ट्रात, इंडियामध्ये नाव जातं ना म्हात्रे. अक्षय म्हात्रे चांगला खेळाडू, चांगला खेळला, चांगला खेळतं. मित्रांनो, असं नाही, हा तर दादा संघ आमचा, हा तर दादा संघ, हा दादा संघ. त्यांची खेळाडू तुम्हाला तुमची तर प्रत्येक सामन्यानंतर इज्जत होतं. अरे ते शेवटच्या दिवशी टाळ्या वाजव ना, दोन टाळ्या वाजव, किती समाधान वाटेल त्यांना. अंपायर बिचारे कम्प्लिटली उभे राहतात, कम्प्लिटली. आणि एक डिसिजन चुकला, तुम्ही तिथंच धावता त्यांच्यावर. तिकडं असं नसतं, माणसाची चूक होतं. सचिन तेंडुलकरला किती वेळा आउट दिला, बनकर. काय कुठला रिएक्शन काय सचिनचा, आपण सचिन नाही, पण ते बघा थोडं, ते डोळ्यासमोर ठेवा आणि कमीत कमी शेवटच्या दिवशी टाळ्या वाजवा. एकदा पुन्हा सांगता. आणि सुंदर आयोजक सुतार, आपला सूर्याजीराव सुतार, आणि सुंदर कॉमेंट्री करता सर तुम्ही. ते दुसरे कुठे गेले तुमचे लहान कॉमेंट्री मॅन सुंदर. त्यांना बघितल्यावर मला अजय घरची आठवण आली, आलं का लक्षात. सुंदर, पुन्हा या आयोजन ज्यांनी केला वालशिन संघ, सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो ना मी देतो. अभिवादन करून आज या ठिकाणी आम्ही आई कालभैरी संघ आणि ग्रामस्थ मंडळ वालशिन यांच्या सर्वांच्या अपार मेहनतीने ही स्पर्धा आज आम्ही या ठिकाणी संपन्न केली. खरं तर या स्पर्धेचे प्रणेते म्हणून आमचे यशवंत दादा सोरे हे कुठल्याही क्षेत्रात असो, मी आवर्जून सांगतो, ते कार्य कुठलंही असो, तुमचं शैक्षणिक असो, आरोग्य विषय असो, तुमचं कोर्ट कचेरी पोलीस स्टेशनचं काम असो, दादांना एक फोन केला, दादा त्या फोनवरती जर रिप्लाय नाही, पण दुसऱ्या वेळेला तो कॉल तुम्हाला रिटर्न आल्याशिवाय राहणार नाही. ही माझी स्वतःची एक शाश्वती आहे की मी या गोष्टीचा अनुभव सांगतो. मी आज ही एवढी मोठी स्पर्धा, फार कमी वेळ भेटला आम्हाला ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी. पण सर्वप्रथम जर कोणाकडे गेलो असेल तर आमचे लाडके यशवंतदादा सोरे असतील, त्यांना आम्ही फक्त एक शब्द सांगितला, दादा आम्ही अशी असोसिएशनची एक स्पर्धा आयोजित करतो, आम्हाला फक्त तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. त्यांनी कुठलाही न विचार करता ते नेहमी सांगतात, मी गावाच्या कुठल्याही स्पर्धेसाठी, गावातल्या कुठल्याही कार्यक्रमासाठी कोणीही या माझ्याकडे, तो माझा चांगला असो, जवळचा असो, माझा दुश्मन पण असला तरी मी त्यावेळेस मी त्या व्यक्तीला मदत करणार. हे व्यक्तिमत्व म्हणजे साधारण व्यक्तिमत्व नाही. आज आमच्या या समाजरत्नाला खरोखर वालशिन गावचा एक खरोखर समाजरत्न आहेत की त्यांनी कुठल्याही कार्यक्रमामध्ये, आज आता आपल्या समोर येणारा आगरी महोत्सव असेल, एवढी अपार मेहनत असते. आणि दादांच्या खरोखर चांगल्या संकल्पनेतून खूप सारे कार्यक्रमांचा त्यांचा शुभारंभ त्यांच्या हातूनच होतो. आणि पहिल्या दिवसाचा कार्यक्रमाचा शुभारंभ सुद्धा दादांच्या हस्ते झाला. आणि त्या शुभारंभाच्या आज खरोखर 3 दिवसामध्ये निर्विघ्नपणे ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. त्याचबरोबर या व्यासपीठावरती जेवढी उपस्थित मंडळी आहे त्या सर्व मंडळींचं मी या पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने, माझ्या पूर्ण संघाच्या वतीने पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो. आणि खरोखर असोसिएशनचे आमचे जे 20 संघ या ठिकाणी काल आणि परवा खेळले, त्यांचे सुद्धा या ठिकाणी खरोखर त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आणि आज शेवटचा दिवस आम्ही ओपन ग्रामीणच्या काही संघांना इन्व्हाइट केलं होतं आणि वेळेवरती प्रत्येकाने या ठिकाणी रिपोर्टिंग करून आमच्या या आयोजनाला खूप मोठं सहकार्य केलं. त्याबद्दल आम्ही आमच्या संघाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने खूप सारं आभार व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेन, आमचे संतोष दादा असतील, त्यांनी सुद्धा या द्वितीय क्रमांकासाठी खूप सारं मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर येवई गावचे आमचे उद्योगपती जयेश भोईरेंचे जवळचे मित्र आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान आहे. ज्यावेळेस आम्हाला ट्रॉफ्यांची आवश्यकता होती, ट्रॉफ्यांची व्यवस्था होत नव्हती, हनुमान दादा स्वतः
जयेश भोईर असतील, कमलेश भोईर असतील, कमलेश वाकडे असतील, उमेश सुतार असतील यांना स्वतः घेऊन त्या ठिकाणी जाऊन आम्हाला त्या ट्रॉफींची व्यवस्था करून दिली. त्यानंतर आमचे एक माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक बेकरे साहेब यांना सुद्धा आम्ही फक्त एक कॉल केला का दादा मला तुमच्याकडून एक अपेक्षा आहे, तृतीय क्रमांकाची बक्षीस हवी आहे. दादांनी कुठल्याही क्षणाचा विचार न करता आम्हाला ती तृतीय क्रमांकाची बक्षीस या ठिकाणी आम्हाला प्राप्त करून दिली. दादा तुमचं खूप खूप आभार आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि खेळाडूंचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. तुमच्या प्रयत्नाने आणि तुमच्या सहकार्याने ही स्पर्धा अतिशय यशस्वी झाली. आलेल्या पाहुण्यांचे या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार. आणि पुढील कार्यक्रम पंजाब सिंध गुजरात जन गण मंगलदायक जय हे जय हे जय 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 हे. बोला भारत माता की वंदे, काल भैरवी माते की. चला दोन्ही संघ एक